श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. राम हे नाव केवळ एक शब्दच नाही, तर तो एक शाश्वत ऊर्जा आणि भक्तीचं स्वरूप आहे. राम नामाच्या सतत जपामुळे मनुष्याला मनशांती, संकटावर विजय मिळवण्याची ताकद आणि आध्यात्मिक उन्नती मिळण्यासाठी ती उपयोगी ठरते. राम नामाचा जप हा हजारो मंत्राच्या जपा इतका प्रभावशाली असतो. राम नामाचे जप केल्याने आपल्या जीवनामध्ये अद्भुत असे चमत्कार होत असतात. आपल्या जीवनातील नैराश्य आणि चिंता दूर होते. रामनाम जपाचे चमत्कारिक फायदे काय आहेत ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. जे आपल्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक जीवन सुधारण्यास मदत करू शकते ते म्हणजे आपले रामनाम हा मंत्र. आपल्या संस्कृतीत भगवान रामाचे नाव जपले हे खूप महत्त्वाचे मानले जाते. भगवान रामाचा अवतार हा 7वा अवतार होता, जो मनुष्य रूपात होता. त्यामुळे रामनामाचं जप खूप असं महत्त्वाचं मानलं जातं. हनुमानानेही रामनामाचा जप केला. रामाची भक्ती नेहमी हनुमानांच्या मनात होती. याशिवाय भगवान शिवही रामनामाचा जप करतात. त्यामुळे आपल्याला कळलंच असेल की रामनामाचं महिमा, त्यांचं महत्त्व किती आहे. रामनामाचा जप केल्याने शारीरिक आणि मानसिक फायदेही होतात. तर पाहूया कोणते फायदे होतात. जे भक्त लोक फक्त राम हा उच्चार करतात, त्यांच्या शरीरात संपूर्ण विश्वाची शक्तीही प्रवेश करीत असते. र अक्षर हे उच्चार करताना आपण तोंड उघडतो आणि म हे अक्षर उच्चार करताना तोंड बंद करतो. यामुळे काय होतं, आपल्या संपूर्ण शरीरात ती ऊर्जा संक्रमित होत असते. आरोग्याच्या तुम्हाला जर काही समस्या असतील तर अशा लोकांनी रोज राम नाम जप केल्यानं ते माणसे निरोगी होऊ शकतात. जर तुम्ही रामनामाचे 108 वेळा जप केले तर जीवनातील सर्व अडचणीपासून तुम्हाला मुक्ती मिळते. तुम्ही चिंतित असाल किंवा तुम्हाला कुठला त्रास असेल तर तुम्ही नेहमी 3 महिने श्रीराम जय राम जय जय राम या रामनामाचा जप केला तर तुमच्या आयुष्यात नक्कीच चांगले परिणाम हे तुम्हाला दिसून येतील. वैज्ञानिक दृष्टीने जर रामनामाचा जप केला तरी शरीरातील कंपने सुधारतात. त्यामुळे तुमची मज्जासंस्था ही बळकट होते. दररोज सकाळी सूर्योदयानंतर रामनामाचा जप केल्यास शरीरात ऊर्जा वाढते आणि हृदयविकाराचे जी काही संकट असतात ते दूर होतात. सध्या हृदयविकाराचे झटके खूप जणाला येतात. त्यांच्यासाठी हा उपाय नक्कीच तुम्ही करू शकतात. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती यामुळे वाढते. तुम्हाला जर थकवा, अशक्तपणा, चिडचिडपणा येत असेल किंवा BP, मधुमेह अशा लोकांनी रोज रामनामाचा जप केल्यास नक्कीच त्यांना फायदा होईल. रामनामाचा सतत जप केल्याने मन शांत होते, सकारात्मक ऊर्जा वाढते, तणाव दूर होतो. जर तुम्हाला वारंवार चिंता वाटत असेल, तुमचं मन अस्वस्थ होत असेल तर तुम्ही रोज 108 वेळा रामनामाचा जप करावं. झोपण्याआधी रामनामाचं जप केल्याने तुम्हाला निद्रा छान लागते. किंवा रात्री एखाद्या वेळेस तुम्हाला झोप लागत नसेल तर त्यांनी झोपण्याआधी रामनामाचा जप अवश्य करा, तुम्हाला झोप शांत लागेल. रामनामाचे वैशिष्ट्य म्हणजे ते संकटात आपल्याला धैर्य देतं. जर संकटावर संकट येत असेल, कामात यश मिळत नसेल तर तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम या श्रीरामाचा मंत्र आपल्याला 108 वेळा लिहायचा आहे. श्रीरामाचा मंत्र हा शत्रुनाशक आणि संकटनाशक आहे. यामुळे कार्यसिद्धी होते, आयुष्यातील अडथळे दूर होतात, आत्मविश्वास वाढतो आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. मंगळवार आणि शनिवारी जप केल्याने आपल्याला जास्त फायदा होतो. राम हा जप पितृदोष निवारण्यासाठी सुद्धा खूप प्रभावी मानला जातो. राम हा शब्द स्वतः मोक्षदाय आहे. जर घरात सतत भांडणे होत असतील, आर्थिक अडचणी असेल किंवा तुम्हाला कुठल्याही न समजणाऱ्या समस्या असतील तर पितृपक्षात तुम्हाला रोज 108 वेळा श्रीराम जय राम जय जय राम यांचा जप करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला पितृ तर प्रसन्न होतीलच, शिवाय घरात तुमच्या सुखशांती राहील. घरात जे काही निगेटिव्हिटी असेल ते नक्कीच दूर होईल. त्यामुळे पितृपक्षात तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम
या मंत्राचा जप करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला पितरांचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होईल. तुमची आर्थिक स्थिती जर चांगली नसेल किंवा तुमच्या धंद्यात काहीतरी अडचणी येत असेल, पैसा टिकत नसेल, तर अशा वेळी आपल्याला श्रीराम रक्षा रोज आपल्या घरात पठण करावी. 108 वेळा श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र जप केल्याने धनलाभ हा होऊ शकतो. त्यामुळे व्यवसायात आणि नोकरीत तुमच्या वाढ होते. पैशाच्या अडचणी दूर होतात. घरात आनंद आणि समृद्धी टिकते. रामाचे नाव घेऊन किंवा रामाचं नाव तुम्ही एका कागदावर लिहून जर ते पर्समध्ये ठेवलं तर संपत्ती वाढते, आपला पैसा वाढतो असं म्हटलं जातं. रामनामाचे जप केल्याने मंगळ आणि शनी दोष आपला पूर्ण कमी होतो. राम हा शब्द अंतिम श्वासाच्या वेळी म्हटला तर मोक्षप्राप्ती होते. संत तुकाराम आणि संत एकनाथ महाराजांनी शेवटच्या श्वासामध्ये रामनाम घेतले होते, म्हणून त्यांना मोक्षप्राप्ती मिळाली होती. मोक्षप्राप्ती मिळाली तर पुनर्जन्माच्या चक्रातून आपली मुक्ती होते. त्यामुळे शेवटच्या श्वासी रामनाम हा जप नक्कीच करा. तुम्ही रामनामाचा जप सकाळ किंवा संध्याकाळ करू शकता. शांत जागी बसून तुम्ही हा जप करा. तुळशीची माळ किंवा रुद्राक्षाची माळ हातात घेऊन तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. हा जप तुम्ही मोठ्याने मनात किंवा लिखित स्वरूपात सुद्धा करू शकता. दररोज विशिष्ट वेळ तुम्ही यासाठी नक्कीच ठरवा आणि त्याच वेळी जप करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे जपाची फलश्रुती लवकर मिळते. रामनाम जप ही सर्वात सोपी आणि प्रभावी सेवा आहे. त्यात कुठलेही बंधन नाही. ते फक्त केवळ प्रेमाने, भक्तीनं आणि श्रद्धेने सातत्याने केलं तर तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल हे घडू शकतात. त्यामुळे तुम्ही रामनाम जप करण्याचा प्रयत्न नक्की करा आणि आनंदी राहा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.